कारण आत्तापर्यंत 60 वर्षामध्ये जी काही राजकारण इथं चालू आहे ते फक्त पाण्यासाठी। जो चांगल्या पद्धतीत काम करेल त्यांनाच वोटिंग जास्त जाणार आहे। स्थानिक आहात, जरूर आहात, आम्ही तुमचा आदर करतो। अगदी दंड ठोपतून त्यांनी सांगितलं या भागाला तुमच्या 20 गावांना पाणी दिलं तर हा फकड्याच देईल म्हणून। म्हणजे वडिलांना आपण सोडून दुसऱ्याच्या मागे नाही पळायचं, का की त्यांना आता आधाराची गरज आहे म्हणून आम्ही राजकीय घडामोडीत आज आमचं गाव कशात म्हणजे गेली कितीतरी वर्ष कशात माग आहे तर फक्त आमच्या इथं शेतीला पाणी नाही। पण त्यांनी म्हणावं तसा संपर्क ठेवला नाही, कधी काम केलं नाही। पण एक काम दावावं आणि माझे जे उपजीविका आहे पेन्शन त्यातला 10,000 रुपये देणे बक्षीस घेऊन जावं। ना त्यांचं नाही काम काय नाही ना। आता तो एक शेवटचा चान्स, आम्ही सुद्धा त्यांना शेवटचा आशीर्वाद देणार। ज्यात आमच्या दुष्काळ भागाचा जो कलंक मिटवायचं जे काम आहे ते फक्त आता जयकुमारांनी केले आणि वरच्या काही लेवलला सगळीच करतात आणि हवा म्हणाल तर आता सध्या त्यांचीच हवा आहे। पण एक दबाव असा झेलणारी माणसं नाही ती आता राहिली, पहिल्यागत नाही राहिली की दबावात राहून एखादं काम करतील। कसं आहे आता सुज्ञ मतदार। नमस्कार, मी सध्या आहे औंध परिसरामध्ये। औंध हे गाव मानखटाव विधानसभा मतदारसंघात येतं। आपण या परिसरातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, नेमकं कुणी काय काम केलं, जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर घारगे अशी निवडणूक होताना दिसते। नेमक्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहणार आहोत। चला तर मग। सध्या हे औंध परिसरात या ठिकाणी काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमक्या काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। निवडणूक लागली, दादा काय सांगाल, निवडणूक लागली, काय तुमच्या भागात कोणाचं हवं आहे? हवा म्हणायला गेलं तर सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या इकडं पाण्याचाच आहे। कारण आत्तापर्यंत 60 वर्षामध्ये जी काही राजकारण इथं चालू आहे ते फक्त पाण्यासाठी। आणि वर्षानुवर्ष आमदार बदलत जाते ती। आता ह्यावेळेस 3 टर्म झाली, जयकुमार गोरेंनी बऱ्यापैकी काम पाण्याचं केलं आहे। तर अजून एक आम्हाला वाटतं असं की बाबा एक 5 वर्ष अजून त्यांना द्यावी, की जेणेकरून केंद्रात पण सत्ता आहे त्यांची महायुतीची आणि इथं पण आमदार आहेत ते आणि धडाडीचं काम करतात आणि युतीचं असल्यामुळं आता आम्ही सपोर्ट करायचं ठरवले। आणि हवा म्हणाल तर आता सध्या त्यांचीच हवा आहे। पण एकीकडं बघितलं तर प्रभाकर घारगे आहेत, ते म्हणतायत मी स्थानिक भूमिपुत्र आहे, मला निवडून द्या। मग तुम्ही काय सांगाल? बरं का, आम्हाला त्यांच्याबद्दल पण आदर आहे प्रभाकर घारगे साहेबांच्या बरोबर, परंतु कसं असतं माहिती आहे का, जी मेजॉरिटी आहे, ज्याची सत्ता येईल तोच काम करू शकतो ना, कसं आहे। आणि घारगे साहेब कसं आहे, घारगे साहेब मागे 6 वर्ष विधान परिषदला सुद्धा होते, पण त्यांनी म्हणावं तसा संपर्क ठेवला नाही, कधी काम केलं नाही। त्यांना चान्स होता तसा, त्यांचे वजन पण होतं राजकारणात, बरेच वर्ष झालं त्यांनी राजकारण केलेलं आहे। म्हणजे आम्हाला कळतं आहे असं ते राजकारणात आहेत, जुने राजकारणी आहेत ती। परंतु आता कसं आहे माहिती आहे का, आता कदाचित वरती युतीची सत्ता जर आली, इथं जरी नाही आली तरी केंद्रात असल्यामुळं कदाचित इथलं पाण्याचा प्रश्न मिटेल। पण आता आम्ही फिरतोय मतदारसंघात, पण एक चर्चा आहे की विकास सेवा सोसायटी असेल, जिल्हा बँकेच्या मार्फत स्थानिक लोकांवर दबाव टाकला जातोय, काय सांगाल? नाही, दबावाचा काही प्रश्न नाही। शेवटी कसं आहे, प्रत्येकजण आपापल्या विचाराचा माणूस आहे इथं। दबाव असा झेलणारी माणसं नाही ती आता राहिली, पहिल्यागत नाही राहिली की दबावात राहून एखादं काम करतील। कसं आहे आता सुज्ञ मतदार पण झालेत, तरुण पिढीला पण कळतं आहे चांगलं वाईट। पहिल्या काळामध्ये कळत नव्हतं, म्हणजे आमचे वाडवडील होते, पूर्वज होते, ते एक नेता धरून चालायचे आयुष्यभर, तोच नेता, भले त्यांनी काय नका देऊनी। पण आता कसं आहे, आता नोकऱ्या पण नाही। तो माझाच मुलगा घ्या, जवळजवळ 15 वर्ष झालं शिक्षण घेऊन पण प्रत्येक कंपनीत 2 वर्ष 1 वर्ष नोकऱ्या कुठं आहे ती। म्हणजे हा पण प्रश्न गंभीर आहे। आता हे गोरे म्हणालेत की आम्ही आता MIDC सुद्धा काढू, बरं भले आत्ता नाही पण येणाऱ्या पिढीला तरी फायदा होईल का नाही। म्हणजे कुणाकडनं तरी एक शेवटचा चान्स त्यांना देऊन बघायचा असं मला वाटतं। केलंय गोरेंनी कामं केलेत? हो केलेत, बऱ्यापैकी त्यांच्या भागात केले। खटाव तालुका जरा कामं कमी झालीत त्यांच्याकडून, रस्त्याचे वगैरे झालेत, पण पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, लक्षात घ्या। आमची जी 20 गावं आहेत ना, आमची खूप पाण्यासाठी परवड आहे। ते म्हणतात की मी हीच शेवटची निवडणूक आहे माझी, की मी पाण्याच्या मुद्द्यावर लढणार आहे, पुढच्या पंचवार्षिकमध्ये पाण्याचा मुद्दाच राहणार नाही। नाही, आम्हाला आता कसं आहे माहिती आहे का, त्यांनी एक मागे खासदारकीला पण त्यांनी शब्द दिला होता की अगदी दंड ठोपतून त्यांनी सांगितलं या भागाला तुमच्या 20 गावांना पाणी दिलं तर हा फकड्याच देईल म्हणून। तर आता तो एक शेवटचा चान्स, आम्ही सुद्धा त्यांना शेवटचा आशीर्वाद देणार, शेवटचा।
कारण ज्यावेळेस ते पहिल्यांदा टेबलवरती चिन्हावर अपक्ष उभी राहिली होती तेव्हापासून त्यांना जनता सहकार्य करते. का तर धडाडीचे आहेत. कारण 4 टर्म भाऊसाहेब गुदगे म्हणून आमदार होते, त्यांच्या काळामध्ये ही योजना आली, पण बऱ्याच योजना रखडल्या गेल्या कारण सरकार इकडं मागं पुढं होत होतं. भाऊसाहेबांनी पण काम त्यावेळी चांगलं केलं. पण आता कसं आहे, ह्यांच्याकडे एक चांगल्या धडाडीचा नेता म्हणून बघितलं जाते आणि ह्यांचं कामावर जास्त लक्ष आहे. ओके. हां, नक्कीच या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की हा जयकुमार गोरेंना आम्ही शेवटचा चान्स देतोय. या निवडणुकीनंतर ते आमचा पाण्याचा प्रश्न या भागातील सोडवतील. दादा, तुम्ही काय सांगाल? निवडणूक सुरू आहे, सध्या कुणाची तुमच्या इथं हवा आहे? आता सध्या जयकुमार गोरे. काय वाटतंय तुम्हाला? काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा म्हणजे काय पाण्यातच, दुसरा प्रश्न काही नाही. पाणी आले येईल ना त्या माणसाला मी त्याच्या मागेच आम्ही बस. दादा, निवडणूक लागली आहे तुमच्या इथं, काय सांगाल? कुणाची हवा आहे? हे बघा कसं आहे माहिती आहे का, हवा म्हणण्यापेक्षा जो चांगल्या पद्धतीत काम करेल त्यांनाच वोटिंग जास्त जाणार आहे. आणि इथून पुढं पण जो चांगला कार्यकर्ता कोण नेता उभा राहील त्याच्या मागच जनता जाणार आहे. तळागाळातला जो नेता समजेल की बाबा इथं काय कमी पडतं आहे काय नाही, तर तिकडं जास्त लक्ष देऊन वरच्या काय लेवलला सगळीच करतात, पण खालच्या लेवलला येऊन प्रत्येकानं काम करावं. जनतेचं काय संवाद आहे त्यांनी येऊन बघावा की बाबा काय कमी जास्त काय लागतं. इकडं जास्त काय आहे, पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न म्हणणे आता पाणी प्यायला पण नाही इथं. आत्ता यंदा पाऊस पडला म्हणून ह्याच्या आधी मे महिन्यामध्ये एक पाणी कळशीला पण लांब जायला लागायचं आम्हाला. त्यासाठी पाणी पिण्याचा पण प्रश्न मिटावा अशी मी विनंती करतो. दादा, बघितलं जयकुमार गोरे म्हणतायत की मी शेवटची निवडणूक लढवतोय पाण्याच्या मुद्द्यावर. वाटते तुम्हाला जयकुमार गोरे पाणी आणतील? आता 20-25 वर्ष झालं मी हेच बघतोय. पाणी म्हणतात, पाणी आलं तर लयच भारी आहे, जनतेचं तरी भलं होईल. काय द्याल ह्या वेळेस त्यांना चान्स? चान्स आम्ही देणारच यावेळेस. हवा सध्या आमदार साहेबांची, जयकुमार गोरे भाऊ. काय काम केलं? भरपूर कामं झाली. काय? पाणी झाले, गावात रस्त्याचं काम झाले, सभामंडप असेल, लोकांची वैयक्तिक कामं असतील, काम भरपूर आहे. प्रभाकर देशगाडगे नाही, त्यांचं नाही काम काय नाही ना. ते तर म्हणतात मी इथला स्थानिक भूमिपुत्र आहे. स्थानिक असलं तरी जनतेला काय हवं असते, काम हवं असते. बरं, तसं काम नाही त्यांचं ना. कोण निवडून? जयकुमार गोरे भाऊ. मी सध्या आहे औंध परिसरात. या ठिकाणी या परिसरातले स्थानिक कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय सांगाल? निवडणूक लागली आहे, नेमकं कुणाचं वार आहे आणि काय नेमकं मुद्दे आहेत इथले स्थानिक? नमस्कार, मी धनाजी आंबले, माजी सैनिक औंधमधील. इथे आता अनेक वर्ष झाले हा पाण्याचा प्रश्न आहे इथं मुळात. आता लोक म्हणतात की 15 वर्षे ह्या स्थानिक आमदारांनी काय केलं. 2013 साली एक उपोषण झालं होतं. ते उपोषण मोठ्या प्रमाणात झालेलं असं मोठा जनतेचा अगदी त्याला हे होतं. ते उपोषण सोडवताना आत्ताचे सध्याचे आमचे गावाजवळील एक उमेदवार गारगेसाहेब आहेत, सन्माननीय गारगेसाहेब, ते आता उभे आहेत. त्यांनी ते सरबत पाजून उपोषणकर्त्याचं उपोषण सोडलं होतं. तेव्हापासून पाण्याचा विषय हा बाजूला पडलेला आहे आणि आता 2013 पासून अनेक वर्ष झाली आम्ही हा पाण्याचा संघर्ष करत आहोत. तर आत्ताचं वारं म्हणजे जे आत्ताचं वारं आहे हे विकासाकडे जाणार आहे. आता जसं जर कंपार्टमेंट केलं ह्या दोन्ही उमेदवारांचं, तर निश्चितपणानं आताचे जे विद्यमान आमदार आहेत माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचं पारडं इथं जड दिसतं आहे. कारण का तर त्यांनी ते विकास केलेला आहे. माझ्या गावामध्ये त्यांनी काही ना काही दिलेलं आहे ह्या औंधसारख्या गावात. पण समोरच्या जे उमेदवार आहेत औंधमध्ये एकसुद्धा काम दाखवण्यासारखं नाही. आणि माझं जाहीर आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा साहेब की त्यांनी औंधमध्ये एक काम दाखवावं आणि माझी जी उपजीविका आहे पेन्शन
त्यातलं 10,000 रुपये त्याने बक्षीस घेऊन जावं. विकासाकडे आहे, आजकालची पिढीची विकासाकडे पळते. आता आम्हाला सध्या आता पाण्याची आम्हाला खूप मोठी गरज आहे. मी एक पाण्यासाठी एक कार्यकर्ता आहे की चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि पाण्यासाठी चळवळ करतो आहे. आम्ही सर्वांना भेटलो आहे. माननीय ह्याचे की शरद पवार साहेब, सन्माननीय शरद पवार साहेबांना आम्ही 2 वेळा भेटलो आहे. वडेट्टीवार साहेबांना भेटलो आहे. मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना साहेबांना सगळे निवेदन देऊन आमची सगळी चर्चा झालेली आहे. पण कुठल्याही नेत्याने आज तागायत आम्हाला पाण्याविषयी कधी असं पुशअप करून त्या बातचीत केली नाही. पण ह्या वेळेस आम्हाला निश्चितपणानं ह्या भागाचे आमदार माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची भेट घडवून गेली, सचिवांची भेट घडवून दिली आणि बातचीत करून आता शेवटच्या ट्रॅकवरती हा पाणी प्रश्न आमचा आहे. माननीय ह्या राज्याचे राज्यपाल महोदय यांच्या टेबलवरती ही सहीसाठी आत्ता सध्या फाईल आहे. तर हा प्रवास आम्हाला झुकता जाता आम्हाला जाताना आम्हाला विकासाकडे जायचं आहे. आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही. आम्हाला कामं पाहिजे ती आणि कामं हे झाल्यानंतर आम्ही निश्चितपणानं म्हणतो आमचा हा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं आम्ही जयकुमार गोरेभाऊंच्या जोडीला. परंतु तुम्ही बघितलं तर एकूणच परिस्थिती आता अशी आहे की प्रभाकर गारगे म्हणतायत की मी स्थानिक भूमिपुत्र आहे, मला निवडून द्या. मग काय सांगाल? अगदी बरोबर आहे. ठीक आहे, स्थानिक आहात, जरूर आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण ठीक आहे की आम्ही कधी स्थानिक जरी असलं तर साहेब आपली कामं पाहिजे तो. जनते तुमचं मिसळणं पाहिलं आहे, जनते तुमचं येणं जाणं वावरणं पाहिलं आहे. आता तो जरी स्थानिक नसला समजा उमेदवार, त्याने आयुष्यात कधी जातीभेद केलेला नाही. मी एक मराठाच आहे, मी मराठा समाजाचा आहे. म्हणून मी सांगा माझ्याच इथं मित्र वेगवेगळ्या जाती धर्मातले आहेत. म्हणून मी ह्या गोष्टीला स्थानिकला किंवा असं जमेल का नाही जमणार हो की माझेही सुद्धा आहेत. आणि मला शेवटी काम केलेलं आहे. मी काम केलेल्या नेत्याबरोबर आहे. मी सैनिक आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी कुणाच्यात निंदा होणारा माणूस नाही. मला काम पाहिलं आहे. माझ्या जनतेचं काम झालं तर मी जरूरपणा सांगतो, स्थानिक जरी असला तुमचं काम दावा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण तुमचं काम नाही तर तुम्ही आम्ही कसं जायचं सांगा. जयाभाऊंचं काम आहे हो, काम आहे. त्यांनी कधी असा जातीभेद केलेला नाही. आणि त्यांनी ठामपणानं भूमिका घेतलेल्या आहेत काही गोष्टीला, की जसं मराठा आरक्षणावरती की बाबा त्यांना ते मिळालं पाहिलं आहे, मराठ्यांना सुद्धा ते मिळालं पाहिलं. असा बोलणारा मला सांगा ओबीसीतला नेता कोण आहे हो? मग आहे, त्यांच्या भूमिका चांगल्या आहेत. त्यांनीच कधी जातीभेद केलेला नाही. त्यामुळं आम्ही सुद्धा आयुष्यात कधी जातीभेद केलेला नाही. तर सैनिक आहे, वेगवेगळ्या प्रांतातली, वेगवेगळ्या धर्मातली, वेगवेगळ्या जातीतली येऊन आम्ही देशसेवा केलेली माणसं आहे. आम्ही जातीला महत्त्व देत नाही, आम्ही कामाला महत्त्व देतो. पण विरोधक म्हणतायत की पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते, पाण्या आणतो म्हणतायत, नुसतं आश्वासन दिलं जाते. यावर तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर आहे, झालंच पाहिलं आहे. तुमचं मत पाण्याविषयी म्हणतात ना निवडणुकी. त्यांनी आता शपथ घेऊन सांगितले, आई चरणी, अंबाबाईच्या चरणी सुद्धा एमआयच्या चरणी त्यांनी शपथ घेऊन झाली. हीच माझी पाण्यावरची शेवटची लढाई आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे. कारण का मी एक त्या कमिटीमध्ये एक जबाबदारीचं माझ्याकडे सुद्धा पद आहे. आम्ही स्वतः डोळ्यानं बोलल्यानं मी कधीही खोटं बोलणार नाही की आत्ता जी पाण्याची फाईल आहे ही माननीय राज्यपाल महोदयांच्या टेबलवरती आहे आणि त्याची सही झाली की पुढल्या सगळ्या प्रोसिजर होणार आहेत. ह्या प्रोसिजरला आता सर्वसामान्यात सुद्धा प्रश्न पडला असेल का, सत्ता आहे तर तुम्हाला सलाम आहे, सत्ता नाही तर तुम्हाला कोणी विचार नाही. सत्तेत असणाऱ्यांचंच काम जमतं. तुमच्याकडं सत्ता जरी तुम्ही मत टाकतेवाना आणि तुमच्याकडं सत्ता नाही तर ते काम होऊ शकत नाही, हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. तर आत्ता वर केंद्रात सुद्धा सत्ता हे जयाभाऊंच्या चांगल्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत आणि राज्यात सुद्धा चांगले संबंध आहेत. तर आम्हाला पाणी मिळण्याचा मार्ग एकमेव म्हणजे जयाभाऊच आहेत. का तर हे 500 कोटीच्या वरला जो निधी आहे तो एकटं काय राज्य सरकार त्याला देऊ शकणार नाही. ह्याला केंद्राची ही तुम्हाला मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळं 101% आमचं मत विकासाकडं मत, जयाभाऊंच्याकडं मत. या ठिकाणी अजूनही काही कार्यकर्ते आहेत. दादा काय सांगाल, काय नेमके इथले स्थानिक मुद्दे आहेत त्यात आत्ताची निवडणूक लढवली जाते. एकीकडं म्हटलं जात आहे की नुसतं पाण्याचं राजकारण केलं जाते. काय वाटते तुम्हाला? निवडणूक आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणारच आहे. उमेदवार 2 आहेत. पण मी तुम्हाला फक्त स्थानिक गोष्ट सांगणार आहे, म्हणजे फक्त स्थानिक विषयावर फक्त मी बोलणार आहे. औंध हे गाव 2000 पासून म्हणजे 1999 पासून बाळ महाराजांच्या निधनानंतर ज्यावेळेस राणीसाहेबांनी ह्या गावामध्ये थांबून ज्यावेळेस ह्या गावाचं पालकत्व स्वीकारलं
तेव्हापासून इथला विकास, इथली कामं, ह्या सगळ्या गोष्टी राणी महाराज करतात. आज जे तुम्ही इथं समोर बघताय, कॉलेज असू द्या, रस्ते असू द्या, कमानी असू द्या, विविध निधी, म्हणजे जेवढा खासदारांना निधी येत नसेल तेवढा निधी आपल्या इथं गावात येतो. महाराज हे माझं गाव, माझं घर समजून इथं काम करत असतात आणि हे काम करत असताना त्यांनी औंधमध्ये अशी कुठली अशी बाजू ठेवलेली नाही की ते आता आम्हाला नाही. फक्त तालुक्याच्या दृष्टिकोनातनं किंवा ह्या आत्ताच्या राजकीय घडामोडीत आज आमचं गाव कशात, म्हणजे गेली कितीतरी वर्ष कशात माग आहे, तर फक्त आमच्या इथं शेतीला पाणी नाही, एवढ्याच गोष्टीत फक्त आम्ही माग आहे. नाहीतर आमची इथली सगळी डेव्हलपमेंट आहे. आणि ज्या अर्थी शेतीला पाणी नाही त्या अर्थी कुठलासुद्धा आमचा इथं विकास उठून दिसत नाही. म्हणण्यापेक्षा इथं रोजगार नाही, इथं मुलांना काम नाही, नोकऱ्या नाहीत किंवा अनेक कितीतरी बाबी आहेत की त्या सगळ्या शेतीवर अवलंबून आहेत. प्रत्येकाला किमान नाही म्हटलं तरी 50 एकर, 60 एकर, 20 एकर एवढ्या जमिनी ह्या गावातील लोकांना आहेत. परंतु त्या जमिनीला पाणी नसल्यामुळे ही लोक निव्वळ त्या जमिनीकडे बघत बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही. गावाची सगळ्यात मोठी किंवा ह्या भागाची, ह्या जिल्हा परिषद गटाची सगळ्यात मोठी जर अडचण कुठली असेल तर पाणी ही अडचण आहे. मग ह्या पाणी प्रश्नासाठी दादा असतील, महाराज असतील, सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत, सगळे प्रयत्न करतायत सुद्धा. दादांनी सुद्धा पाणी आरक्षित करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या, महाराजसुद्धा पाण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात, शेतीला पाणी मिळावं हे करतात. परंतु ज्यावेळेस आपण तालुक्याचं चित्र बघतो किंवा इतर तुमच्या भागातल्या इतर आपण ज्यावेळेस तालुके बघतो त्यावेळेस तालुके बघितल्यानंतर तुमच्या असं ध्यानात येईल की आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत जयकुमार, हे दुष्काळी भागाचं नेतृत्व करत असताना त्या माणसानं जी कसोटी बांधली, त्या माणसानं जे कष्ट घेतले आणि त्या जी माणसानं ह्या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करून तो यशस्वी केला, नुसता प्रयत्न नाही केला तर तो यशस्वी केला. आज मान खटावसारखा दुष्काळ भाग कुठंसुद्धा नाही, पण आज त्यांच्या मान तालुक्यामध्ये असं गाव नाही की तिथं आता शेतीला पाणी नाही. येणाऱ्या 2 वर्षामध्ये असं कोणतं गावच राहणार नाही की त्यांनी सांगितलं की माझी 1-2 गावं की हे करून. आम्ही जयभाऊंच्यावर आमचा जास्त परिचय किंवा संबंध नाही, लक्षात घ्या, आम्ही स्थानिक भागातली इथले कार्यकर्ते आहे. परंतु त्या माणसाचं आम्ही काम बघितलं. आत्ता त्यांच्या म्हणजे इकडचा जो मानचा जो भाग आहे तिकडं त्यांनी प्रयत्न करून देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून असू द्या किंवा अगोदरचे पूर्वीचे मुख्यमंत्री असू द्या, सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात निधी आणायचं जे काम केलं आहे त्याची सर जिल्ह्यातल्या कुठल्या नेत्याला येणार नाही. जिल्ह्यात असा नेता नाही की त्याने त्यांच्या एवढा निधी आणला असेल म्हणून. आणि पाणी प्रश्नाचा सगळ्यात जो सगळीकडे जे आत्ता आमच्या दुष्काळ भागाचा जो कलंक मिटवायचं जे काम आहे ते फक्त आत्ता जयकुमारांनी केलं आणि त्याच्यात ते अग्रेसर आहेत, लीडवर आहेत. त्यांचं हिथं कुणालाही माप धरता येणार नाही. हा आमचा तालुक्यातला म्हणजे आमच्या इथल्या स्थानिक लोकांचा आम्ही मांडलेला विचार आहे. असं काय नाही की तुम्हाला आज बाईट द्यायच्या म्हणून त्यांच्याबद्दल त्यांचा मी कार्यकर्ता होऊन तिथं 4 शब्द चांगले बोलायचे नाही. मी सर्वसामान्य माणसामधनं तुम्हाला काय सांगतोय की आमच्या प्रतिक्रिया त्या आहेत की ह्या तालुक्याचं नंदनवंदन करण्याची हिंमत, ताकद त्या माणसात आहे आणि तो माणूस आत्ता कार्यरत आहे म्हणून त्या माणसाचं गुणगान आहे. पण प्रभाकर गाडगे तर म्हणतायत मी इथला स्थानिक भूमिपुत्र, बरोबर आहे. मला निवडून द्या. ऐकून घ्या, हे जिल्हा परिषद औंध गटातले उमेदवार आहेत प्रभाकर गाडगे, म्हणजे आमच्या आता शिवशेजारी त्यांचं आमचं गाव आहे, ते इथले उमेदवार आहेत म्हणून त्या मुद्द्यावर आपण त्यांच्याबरोबर काम करणं हे चुकीचं ठरणार आहे. लोकांनी त्यांनी काम केल्यानंतर, बरं ह्याच्या अगोदर ते आमदार नव्हते, त्यांना जेव्हा सातारा सांगली मतदार विधान परिषदेसाठी त्यांना पाठवलं त्यावेळेस ते इथले स्थानिक होते, इथले आमदार झालेले होते. त्यांनी त्यावेळेसपासून आत्तापर्यंत जसं त्यांनी आत्ता सांगितलं की त्यांचं काम, आता काम तरी बघितलं पाहिजे ना. आम्ही तुम्हाला आता कसं छाती ठोक सांगतोय, तुम्ही माझ्या गावात कुठे बी जावा, किती बी कोटीची कामं बघा आमच्या राणी महाराजांनी केलीत म्हणतोय ना आम्ही. तुम्ही सांगली सातारा मतदान ज्यावेळेस परिषदेवर होता त्यावेळेस तर तुम्ही असं औंधातली कामं पुकरून सांगा, हिथं मुतारी बांधलेली आहे, ही इमारत मी दिलेली आहे, हे समाजघर काय मंदिर आहे ते मी असं काम सांगा. तुम्ही स्थानिक आहे, तुमच्याबद्दल आमचा जिव्हाळा प्रेम आहे की, पण जिव्हाळा प्रेम आणि राजकारण आणि समाजकारण ह्या तिन्ही बाबी वेगळ्या वेगळ्या आहेत. भावाचा भाव इथं वैरी असतो. मग तुम्ही आम्ही तर ही आहे, आम्हाला गरज कशाची आहे, आमच्या कामाची. आम्हाला स्थानिक, आज माझी गरज काय आहे, मला काय पाहिजे, मला आज रोजगार पाहिजे, मला आज कुठेतरी दुकान टाकून माझी उपजीविका केली पाहिजे, मला माझं कुठेतरी घर चालवलं पाहिजे, बरोबर ना. तुम्ही आता 5 वर्षानंतर कुणी दिसणार नाही, पण तुम्ही आज आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. मग हे करणारे व्यक्तिमत्व जयकुमार आहे.
मदत तर करणारच आहे, त्याच्याबद्दल विषयच नाही, करतील सुद्धा. पण तुम्ही सुद्धा मग त्या पद्धतीने आमच्यासाठी झटा ना. तुमचं काम सांगा, तुमच्या मागे जनता येणारच आहे. काम नसल्यानंतर इथं कुणाला कोण विचारणार आहे का? ओके दादा, काय सांगाल, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण प्रभाकर गाडगेंचं वातावरण आता चांगलं आहे. बर. आता बरेचसेच तुम्ही औंधमधलं स्टेटमेंट घेतलं. 15 वर्ष झालं सत्ता कुणाची आहे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला कोणावरती टीका करायची नाही, आम्हाला आमदारावरती पण टीका करायची नाही किंवा कोणावरती. पण एक गोष्ट अशी आहे की 15 वर्ष आम्हाला का लागली पाण्याला सत्ता असताना. ह्यो माझा मुद्दा, मी गावकरी, मला आज नाही म्हणलं तर 16 एकर जमीन आहे, पण मला पाणीच नाही, आम्ही काय पिकवणार. म्हणण्याचा भाग काय आहे तर मान तालुक्यात पाणी एका वर्षात पाणी मंजूर होते, मग औंध सहित 16 गावांचं पाणी कुठं गेलं, कोण नेलं, हे आमचा प्रश्न आहे. पण एकीकडे आता तुम्ही ज्यांच्यासाठी बोलताय त्यांच्याच पक्षाचे नेते एकीकाळी म्हणत होते मी कुठनं आणू मान खटावलं पाणी. मग तुम्ही काय या शब्दावर काय म्हणाल? विषय कसा माहिती आहे का, कुठनं आणू म्हणजे ह्याच्यासाठी ठाकरे सरकार होते त्यावेळेला पाणी आरक्षित केलेलं आहे आणि स्थानिकचं राजकारण झालं म्हणून आमचं पाणी थांबलेलं आहे. ही आमची भूमिका आहे. का तर मग औंधचे समिती, आमच्या 2-3 समिती आहेत गावातल्या, तर ते पाणी प्रश्नासाठी उपोषणाला बसले. मग उपोषण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल कोणाचे होते, राज्यपाल कसे होते, काय होते ते बोलायचे महाराष्ट्राला पूर्ण माहिती आहे. मग का नाही सही झाली? 15 वर्षात सही म्हणजे असली कुठली मोठी सही होती का? किती पानांची सही होती आम्हाला राज्यपालांनी तरी सांगावं किंवा स्थानिक नेत्यांनी सांगावं. बाकीचं राजकारण आता आमच्या गावातल्या काही नेत्यांनी सांगितलं की विकास झाला, विकास तर झाला आहे, राणीसाहेबांनी 100% विकास केला आहे. पण ठाकरे सरकार होतं त्या काळातली ही कामं आहेत सगळी. आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वात दादा त्यावेळेला एकत्र होते, त्यावेळेची सगळी कामं आहेत. त्यामुळे आता येणारी काळ असतील ती 100% बदल होऊ शकतो. पण असं आमची भूमिका आहे की काहीतरी बोलून लोकांची दिशाहीन करण्याचं काम करू नये. पण आता तुम्ही म्हणताय दादांनी पण मग कामं केली. नाही, आता दादा भाजपमध्ये गेले तरी जनता नाही ना जाऊ शकत. जनता कशी जाऊ शकते? पवार साहेबांवरती प्रेम करणारी जनता आहे महाराष्ट्रातली. त्यामुळं दादा गेले तर आमसारखा कार्यकर्ता आहे ना तो साहेबांसोबत राहणार ना. का की घरातल्या वरिष्ठ म्हणजे वडिलांना आपण सोडून दुसऱ्याच्या मागे नाही पळायचं. का की त्यांना आता आधाराची गरज आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे, आम्ही त्यांची काठी आहे ह्या काळातली. पण आत्ता एकीकडे चर्चा आहे, आम्ही मतदारसंघात फिरतोय की गाडगे साहेबांची जिल्हा बँकेत वजन चांगलं आहे. सोसायटी असेल, जिल्हा बँकेच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातोय मतदानासाठी. काय वाटते तुम्हाला? कसं असतंय, आता तुम्ही पत्रकार आहे, स्थानिकला काय होतं, कोण काय बोलतं, कोण म्हणतं दबाव टाकलं. दबाव टाकून मतदान होत नसतं, पहिली गोष्ट. हे अफवा आहेत. आणि गाडगे साहेब त्यातलं काय असं मला दिसत नाही, का की त्यांच्यासोबत आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब सोबत आहेत. त्यामुळे मला नाही वाटत की असं काय गोष्टी घडत असतील म्हणून. का की एक क्लास 1 अधिकारी संघ असताना असं स्टेटमेंट कोणीतरी जाणून बुजून दिलं असं. पण एकूणच जर आत्तापर्यंतची मान खटावमधली कामं बघितली तुम्ही, जयकुमार गोरेंच्या कामासंदर्भात समाधानी आहात का? गाडगे साहेबांनी केलेल्या कामासंदर्भात समाधान? काय सांगतो ऐका, 15 वर्ष आमदार आहेत का तर आहेतच, त्यात काय दुमत नाही. औंधमध्ये काय बऱ्यापैकी कामं त्यांची आहेत, नाही असं नाही म्हणता येत नाही. पण राणे साहेबांनी शिंदे सरकार ठाकरे सरकार होते त्यावेळेची औंधमध्ये अशी कामं आहे ती की सातारा जिल्ह्याचा एक निधी केला आणि औंधचा केला तर ते सरळ ठरू शकतं. हो, पण ते का शक्य झालं, कोणामुळे शक्य झालं? काय झालं, पवार साहेबांची साथ होती दादांना साथ कोणाची होती? पवार साहेबांची साथ होती. आता दादांनी करू द्या इथनं पुढं, आमचं काय नाही. इथनं पुढचं येईल ते आम्ही तुम्हाला 100% बाईट घ्या आमची की आम्ही सांगू त्यावेळेला काम केलं आहे. पण आत्ता ती कामं झाल्यात हे पवार साहेबांच्या सरकार असताना सगळे झालेली कामं आहेत. जयकुमार गोरे तर म्हणलेत की एवढंच पंचवार्षिक निवडणूक आहे की मी या पाण्याच्या मुद्द्यावर लढणार आहे. ह्या वेळेस लढायचं किती वर्ष, आता 15 वर्ष झाली नाही 5,
म्हणजे 20 वर्ष. माझं वय होते 29 35च्या पुढे जातो मी. आणि कधी मग काय करायचं नक्की? तवरजण एखादी हिर काढतो मी तवरजण, मग काय करणार? मग मी काय म्हणतो, ह्यो तुम्ही प्रश्न काय केला आहे का नाही की लोकांना आता ह्यो डार्क झोनमध्ये औंध आहे. दलित समाजांना विहिरी मिळतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेतनं. मग असा विषय आहे की त्या विहिरीला 3.5 लाख रुपये निधी आहे. सरकार म्हणते तुम्ही विहिरी काढा. ह्याच्यावरती का नाही एखाद्या म्हणजे आमदारांनी बाबा प्रश्न उपस्थित केला? मी मागासवर्गीय एक मी मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे एक असं काय मोठा हे नाही, पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मला वाटतंय मी तालुक्यात समाजाच्या ह्याच्यात असतोय. मग डार्क झोनचा विषय तुम्ही त्यांना विचारा एकदा की डार्क झोनचा औंध काही भाग आहेत का नाही, तो मुद्दा का नाही उपस्थित झाला एकदा तरी? तेवढा महत्त्वाचा विषय का की औंधसारख्या गावात मातंग समाज आहे, बौद्ध समाज आहे, चांबर समाज आहे, इतर समाज आहेत ती. मग त्यांना विहिरी का नाही ते भेटत? ह्यो महत्त्वाचा प्रश्न नाही का? मग आमच्यासारख्याला कॅनेल नाही आला, विहिरी तरी भेटतेल्या. आम्ही एक शेजारी एकामेकाला पाणी ॲडजस्ट करू शकतो. मग ह्याच्यावर पहिला प्रश्न दिला पाहिजे. त्याच्यानंतर आता औंधमधल्या एका कार्यकर्त्याने बाईट दिली की मी मराठा समाजाचा विषय घेतला. माझी पण एक प्रामाणिक इच्छा होती की ओबीसीचा त्यावेळेला विषय झाला त्यावेळेला आमदारांनी एकदा तरी टेजवर यावं, आमचं समाधान झालं असतं. ही माझी भूमिका. एकदा टेजवर दिसलं असतं ना तर मी 100% म्हणलो असतं की आमचा आमदार हे आमच्यासोबत आहेत आणि ओबीसी समाजासोबत आहेत. त्या सगळे समाज आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे तर भेटलंच पाहिजे. आज त्यांना का वंचित ठेवायचं? त्याला बाबासाहेब देतो त्यावेळेच्या काही गोष्टी घडल्या असतील, पण आत्ता आम्ही पण त्यांच्यासोबत आहे. औंधमध्ये आमचे प्रत्येक त्यांच्या आंदोलनाला मोर्चाला आम्ही सोबत आहे. का की ते आम्ही एका भावासारखं राहतो. म्हणजे आमचा संबंध कधी आम्ही गावात नाही, आम्ही एकुपणे राहतो गावात. हे आमच्या भूमिका आहेत साहेब. नक्कीच फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की डार्क झोन ह्यो एक नेत्यांना विचारा की डार्क झोनमध्ये का गाव आहे ती, का निघाली नाही ती, ते निघण्यासाठी किती वेळा प्रयत्न झाला, ह्याच्यावरती तुम्ही एक बाईट घ्या आणि आम्हाला 100% तुमच्या चॅनलमार्फत कळावं. ओके. नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर या परिसरातील लोकांचं एकच म्हणणं आहे की इथल्या स्थानिकांना पाणी त्या पाण्याच्या जोरावर इथली शेतकरी किंवा या ठिकाणी अनेक उद्योगधंदे उभे राहतील आणि इथल्या स्थानिकांचे प्रश्न सुटतील. महेश पवार, औंध, सातारा.